कुत्र्याच्या शर्यती इथे वाटतं. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कॉलेजला जाण्याची तयारीत होतो तोपर्यंत पाऊस यायला लागला. पाऊस थांबतोय का नाही काय माहित. लवकर 9 वाजले आले तर कधी जायचो काय माहिती. पावसानं तर चालू केलं, निघायचं म्हणलो तोपर्यंत पाऊस चालू झाला. A few moments later. कॉलेज सुटले, आता घरी चालू होतो तोपर्यंत वायर काय झाले, शॉर्ट सर्किट झाले, अंगावर पडलं. लवकर सुटले असं कॉलेज. घरी गेले बस स्टँडवर थांबायचं लागणार आहे. लांबून जरा आवाज जास्त येतो याचा, लांबून बोलतो. बस स्टँडवर गेल्यानंतर अजून थांबायचं लागणार आहे, कारण आम्ही गेलो 2:30 पर्यंत एसटी येईल. त्यानंतर एक 2:45 वाजता एक एक्सट्री, डायरेक्ट 3:30ला एक एक्सट्री येणार. त्यासाठी काय पटापट चाललं तरी लागेल, नाहीतर ह्या सगळ्यांना पुढे न्यायला पाहिजे. बोल की, हा बोल, आता बोल की. असं बोलतोय बिना कॅमेऱ्यासमोर. घसा माझा एकमेकांना पिक्चर पाठवायला चालले ते. मी पिक्चर डाउन केला होता, कल्की 2898. मी निशांत दिला, नंतर मी डिलीट करून टाकला. आता निशांतकडे आहे ते पाठवते प्रत्येकाला. अजून माझ्याकडे 2-3 पिक्चर आहेत, ते बघायचं घरी गेल्यानंतर. काही टाइमच भेटेल जरा पिक्चर बघायला, कारण काय ना काय व्हिडिओचे स्क्रिप्ट लिहायचे असते किंवा व्हॉइस ओव्हर करायचं असतं आणि अभ्यास करायचा असतो. त्या सगळ्या ह्याच्या कामात टाइमच भेटेल नाही पिक्चर बघायला. उद्याचा दिवस भेटला तर भेटेल, नाही तर तेव्हा सुद्धा मला बाजारात जायला लागतं. त्याच्यामध्ये 2-3 तास तरी जाते. टाइम काय भेटत नाही. काय फोटोशूट चालेल त्या गाडीचं काय स्नॅपचॅटवर काय ते करते, कसले व्हिडिओ काढतात काय. आला व्हिडिओ, चांगला आला व्हिडिओ. हे बाहेर दिसते गाडीतले. आता एक मराठी पिक्चर घेतलाय, आल्याट पल्याट. पिक्चर बघितला नाही आल्याट पल्याट. टीजर बघितलं होतं, एकदम भयानक वाटला. मी म्हटलं घ्यावा पिक्चर बघायचा, एकदम भारी पिक्चर आहे, बघायला पाहिजे. मग तुला हे देतो बरोबर आहे, चांगला आहे का नाही. रिव्ह्यू सुद्धा दिला पाहिजे. गौरव मोरे आहे त्याच्यामध्ये, कॉमेडी बघितलं पाहिजे, कॉमेडी चांगली असते. बस स्टँडवर आलो, विटामाईनी एसटी आहे, पण ती पूर्ण पॅक झाले आणि निशांत सुद्धा आलं नाही अजून. मी साहिल दोघं पुढे आलो बोलत, अजून काय ते आलं नाही. वाट बघतोय तुम्ही काय. विटामाईनी आले, पूर्ण पॅक आहे आणि निशांतची वाट बघतोय, तो काय अजून आला नाही. कधी यायचा काय माहिती. पाऊस सुद्धा यायला लागलाय आता. A few moments later. A few inches later. कुत्र्याच्या शर्यती इथे वाटतं. Later that same evening. 6:45 झाले ते. आता शुभमदादाच्या घरी आलो. नवीन घराचं बांधकाम चालू आहे, कारण मला व्हॉइस ओव्हर करायचं आहे आणि मी गाणं लिहितो एक सेल्फ मोटिवेशन सॉन्ग माझ्या स्वतःसाठी, कारण मला जीवनामध्ये मोटिवेशन पाहिजे. दुसऱ्याचं गाणं ऐकून मला मोटिवेशन भेटेल, पण माझं मी गाणं लिहिलेलं मला मोटिवेशन भेटेल.
असं मला वाटतं, पण मी लिहितोय गाणं. निम्मं तरी गाणं पूर्ण झालं, निम्म्यापेक्षा जास्त झाले. काही लाईन चांगले लिहिले का, एकदा पूर्ण गाणं करायचं आणि मित्रांना ऐकवायचं. आणि गाणं लिहून तर झालं, ते परत त्याच्यामध्ये म्युझिक ॲड करायचा. गाणं ऑडिओ चांगला पाहिजे, जो गाणं सिंगरचा. काय करू, हा एक ए आय आहे माझ्याकडं, म्हणजे मला माहीत आहे एक ए आय आहे, मला माहीत आहे तो suno.ai. त्या ए आयनं आपण कुठली पण काय पण देऊ दे, आपण काय पण कुठली पण लाईन दिली ना, ते गाण्यामध्ये कन्वर्ट करतं. माझ्याकडं पूर्ण सॉंगच आहे, म्हणजे रॅप सॉन्ग आहे. लिहिलंय मी. लिहिलं म्हणजे जात्यात, म्हणजे कॉलेजला मी पण जवळ जायचो आता 2-3 दिवसामध्ये. तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला, सेल्फ मोटिवेशन पाहिजे आणि स्वतःला मोटिवेट करण्यासाठी गाणं लिहिलं. तर ते निम्मं झाले, निम्मं काय त्याचं काम बाकी आहे अजून. हिंदीमध्ये लिहितोय, कारण हिंदीमध्ये ऐकायला थोडं ते चांगलं वाटतंय. मराठीमध्ये सुद्धा मी दुसरं गाणं ऐकलं ना, मला गाणं लिहिण्याचा अगोदरपासून याड आहे. मी 8वी का 7वीमध्ये होतो, तेव्हा एक गाणं लिहिलं होतं सैनिक या विषयावर. सरांनी सांगितलं होतं तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते दाखवा, गाणं लिहून आणा. मी एक गाणं लिहिलं होतं, ते आमच्या सरांना आवडलं होतं आणि तेव्हा स्मार्टफोनमधून त्या सरांनी माझा व्हिडिओ घेतला होता. मी गाणं एकदा म्हणून दाखवलं, त्या सरांना ते गाणं आवडलं. त्या सरांनी माझा ते गाणं म्हणताना व्हिडिओ घेतला होता. तेव्हा मला समजलं माझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, थोडा का होईना त्या टॅलेंट आहे. आता टॅलेंटचा वापर केला पाहिजे काहीतरी. मी एक गाणं लिहितोय रॅप सॉन्ग, ते कधी यशस्वी होईल काय माहीत. पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर करून घेतो मिनी ब्लॉगसाठी. भेटू लगेच. A few inches later. व्हॉइस ओव्हर करून झालंय. 3-4 ऑडिओ केले होते रेकॉर्ड. त्याच्यातले 3 व्हिडिओ म्हणजे ऑडिओ इनहॅन्स केले ते. घरी गेल्यानंतर एडिटिंग करायची. कारण इथं केली असती, पण मच्छरांनी लय चावतात मच्छर. काय करू आता, म्हटलं घरी गेल्यावर करू. तिथं जे काम करायला आलं होतं ते तरी झालं व्हॉइस ओव्हरचं. घरी गेलो एडिटिंग करू. मॅथमॅटिक्सचं एक एक्झाम्पल आहे, ते सोडवायचं आहे. आता कसं व्हॉइस ओव्हर झाले ते व्हिडिओमध्ये समजेल, कारण कशाने लय ताप दिलाय व्हॉइस ओव्हरमध्ये. तर बघू आता काय होते ते.